माझ्या सर्व स्वामी भक्तांना नमस्कार. बघा, आज आपण गुरुचरित्र अध्याय 3 यामध्ये जे काही सांगितलेलं आहे ते आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात. हा योगायोग नाही. कदाचित स्वतः गुरु तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहेत. तुमच्या आयुष्यात सतत अडचणी येतात का? मन शांत राहत नाही का? प्रयत्न करूनही यश मिळत नाही. तर श्री गुरुचरित्र अध्याय 3 तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. श्री गुरुचरित्र हा फक्त ग्रंथ नाही, तो म्हणजे जीवन जगण्याचा एक मार्ग आहे. अध्याय 3 मध्ये आपल्याला एक मोठं सत्य समजतं. गुरुशिवाय जीवन अपूर्ण आहे. होय, तेच मोठं सत्य. म्हणजेच गुरूंशिवाय आपण जे आपलं जीवन जगतोय ते अपूर्ण आहे. तर त्यामध्ये एक कथा सांगितलेली आहे, ती आपण बघूया. एक नामधारक नावाचा भक्त अत्यंत दुःखी अवस्थेत असतो. त्याच्या आयुष्यामध्ये खूप सारी संकटे, खूप सारं यश आणि खूप साऱ्या निराशा. तो रोज देवाची पूजा करतो, नामस्मरण करतो, पण तरीही त्याचं जीवन बदलत नाही. तर तो असंच मनात विचार करतो, हे देवा, मी काय चूक केली? मी भक्ती करतो, तरीसुद्धा मला दुःख का? तर पहा, हीच अवस्था आज आपल्या अनेकांच्या आयुष्यात आहे. आपणही भक्ती करतो, सगळं श्रद्धेने करतो, जप, तप, वाचन वगैरे सगळं करतो, तरी पण आपल्याला वाटतं की आपण एवढी भक्ती करतो तरी पण दुःख मलाच का? हे असं का? तर अशा अवस्थेमध्ये त्याला भेटतात ते सिद्धमुनी. ते शांत, तेजस्वी आणि ज्ञानी असतात. ते नामधारकाला विचारतात, का रे, इतका दुःखी का आहेस? नामधारक आपली व्यथा सांगायला सुरू करतो. सिद्धमुनी, मी एवढी भक्ती करतो, खूप श्रद्धेने मी सेवा करतो, तरी पण माझ्याच आयुष्यामध्ये एवढं दुःख का आहे? तेव्हा सिद्धमुनी सांगतात, अरे, तुझी भक्ती खरी आहे, पण तुझ्याकडे दिशा नाही आहे. खूप मोठी गोष्ट आहे. बघा, आज आपण सगळं करतो, पण आपल्याला योग्य मार्गदर्शन नसतं. आपण एखादी गोष्ट करायला गेलो तर पहिलं कसं होतं की आपण एखादी गोष्ट करायला गेलो तर आपल्याला आपले आईवडील सांगत होते की हे असं करू नकोस, किंवा आपले जे गुरु असतील तर ते आपल्याला सांगायचे की हे असं नाही, ते तसं कर म्हणून. पण आत्ताच्या काळामध्ये आपल्याकडे गुरु नाही, हे सत्य आहे. म्हणजेच कसं, आता शक्यतो कुणी गुरु मानत नाही. म्हणूनच तर प्रयत्न करूनही यश आपल्याला मिळत नाही, असं सिद्धमुनींनीही त्याला सांगितलं. तर गुरूंचं महत्त्व समजून घे. ते उदाहरण देतात, अंधारात चालणारा माणूस आणि त्याला प्रकाश दाखवणारा गुरु. म्हणजेच गुरु म्हणजेच प्रकाश आणि गुरु म्हणजेच दिशा. श्रद्धा आणि सबुरी हीच तर खरी शक्ती आहे. आज आपण लगेच परिणाम पाहतो, पण गुरुचरित्र काय सांगतं? थांब, विश्वास ठेव, योग्य वेळ येईल. आपल्याला कसं असतं, आज आपण सेवा केली की आपल्याला लगेच उद्याच्याला त्याचा परिणाम दिसायला पाहिजे. लगेच तात्काळ त्वरित तिथलं तिथं लगेच आपल्याला वाटतं की आपल्याला स्वामींनी लगेच आपल्यावरती विश्वास ठेवावा आणि आपल्याला काय असेल ते चाणाक्ष दाखवावेत. पण तसं होत नाही. गुरुचरित्र सांगतं की थांब, विश्वास ठेव, योग्य वेळ नक्की येईल. सिद्धमुनी काय सांगतात? गुरु म्हणजेच परमेश्वर. ही गोष्ट ऐकून नामधारकाच्या मनात परिवर्तन होतं. मग तो समजतो, मी फक्त देव शोधत होतो, पण गुरुचं महत्त्व विसरलो होतो. आज आपणही
मोबाईल, पैसा, काम या सगळ्यांमध्ये अडकलेलो आहोत. पण आपलं मन शांत नाही आहे, कारण आपल्याला मार्गदर्शनच नाही आहे. डोळे बंद करा आणि म्हणा श्री स्वामी समर्थ. तर आपण एक 10 मिनटं किंवा एक थोडा वेळ म्हणा किंवा एक 11 वेळा स्वामींचं नाव घेऊया. ठीक आहे, 11 वेळा घेऊया आपण. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. बघा, आपलं मन शांत झालं की नाही? तर असंच आपलं मन शांत होण्यासाठी थोडीशी सेवा आपण केली पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. तर या अध्यायातून आपण काय शिकलो? या अध्यायातून आपण गुरुचं महत्त्व, श्रद्धेची ताकद, संकटाचा अर्थ, जीवनाची दिशा हे सगळं समजलं. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये तुमचे अनुभव शेअर करा. आपण ते आपल्या व्हिडिओमध्ये सांगत जाऊया. धन्यवाद.